ए विक्रांत, परत आलास. ऑल दी बेस्ट. थँक्यू नानू मामा. हे बघ विक्रांत, या मोनिका प्रकरणातनं तू सुटावास, यातनं मोकळं व्हावंस अशी घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे रे. आणि जास्त करून माझी इच्छा आहे. त्यामुळे तुला जी काही शुभेच्छांची गरज आहे ना ती आहेच रे, भरभरून आहे या घरात. हो, पण आता तू कच खाऊ नकोस. म्हणजे तुला प्रेमाचे उमाळे फार येत असतात, आपुलकीचे कड येत असतात. तुझं स्वतःचं नुकसान होत आहे हे तुला कळत नाही. तुला तुझा स्वतःचा फायदा कळत नाही. काय ते मुलगी फारच हुशार आहे रे. तिच्या कुठल्याही नाटकाला भुलू नकोस. समजलं? हो, समजलं. कोणी कितीही बोललं, काहीही युक्तिवाद केले तरी सुद्धा तू तुझा निर्णय बदलू नकोस. वेगळं व्हायच्या निर्णयावर तू अगदी ठाम राहा. नानू मामा निघू मी, मला उशीर होतो. आणि कितीही कटू असलं ना तरी हा नानू मामा तुझ्या भल्यासाठीच बोलतोय एवढं मात्र लक्षात ठेव. विक्रांत, हा डबा घेऊन जा. अरे तिकडे तुला काही खायला मिळणार नाही, हा जवळ असू दे. हे घे. आई, तिथे सुचणार आहे का खायला? राहू दे डबा. विक्रांत, कुणी काहीही म्हटलं ना तरी तुला योग्य वाटेल तेच करायचं. शेवटी तुझं आयुष्य आहे बाबा. नानू मामा. काय बोलला? त्याला काय झालं ना हल्ली कळतच नाही. सगळीकडे तलवार उपसून फिरत असतो. बाबा असू द्या, तर प्रत्येकाला आपलं मत असतंच. आणि हल्ली मी फारसं इरिटेट होण्यापेक्षा शांत राहतो. अगदी बरोबर आहे तुझं. तू शांतच राहिलं पाहिजे. पण एक सांगू का, घरातले सगळ्यांना थोडे अपसेट आहेत. या घरातल्या एकाही माणसाने कोर्ट बघितलं नव्हतं. आज तुला कोर्टात जायचं आहे, त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. हो बाबा. तुझ्या मनात काही गोंधळ नाहीये ना? नाही नाही, तर मोनिका काय बोलेल मला माहित नाहीये, पण मला माझे मुद्दे क्लिअर आहेत. काही बोलू दे, पण मला माहिती आहे तू खोटं बोलणार नाहीस. जे आहे तेच सांगशील. खूप शहाणा आणि समजूतदार मुलगा आहेस रे. एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. खोटं बोलणार नाहीस, खोटं वागणार नाहीस 100%. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो तू स्वतः घे. आम्ही दोघे तुझ्या पाठीशी उभे आहोत. हो विक्रांत, आम्ही दोघंही तुझ्या पाठीशी आहोत. अजिबात घाबरू नकोस. हा, चक्क तुझी आई तुला धीर देते न घाबरता. डॉक्टर विक्रांत दळवी. मिसेस मोनिका दळवी. बोले रडू नको बाळा. मॅम, आय एम व्हेरी सॉरी. मला माझ्या मुलीला इकडे आणायला लागलं. मॅम ॲक्च्युली ती लहान आहे आणि ती नाही राहतो माझ्याशिवाय. 1 मिनिट सुद्धा नाही. आय कॅन अंडरस्टँड. आपण सेशनला सुरुवात करूया. मोनिका मॅडम, तुम्ही आधी बोला. थँक्यू मॅम. मॅम, सगळ्यात आधी तर माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे माझी परिस्थिती फार वाईट आहे. कसली जबाबदारी? सगळीच मॅम. या लहान मुलीची जबाबदारी पूर्णपणे मी घेतली आहे. आणि तसं आमच्या घरात
कोणीच कमवणारं नाहीये. मॅम, माझ्या घरात आजी आहे, माझे आजोबा आहेत. त्यांचं वय खूप जास्त आहे हो. मी त्यांच्यावर नाही अवलंबून राहू शकत. त्यांना सुद्धा मलाच सांभाळावं लागणार आहे. त्यांची जबाबदारी सुद्धा मलाच घ्यावी लागणार आहे. आणि माझी एक धाकटी बहीण सुद्धा आहे. तिचं लग्न होणार आहे आता, आणि त्या लग्नाची पूर्ण जबाबदारी मी घेतली, कारण मी तिची मोठी बहीण आहे. मॅम, त्यात माझ्या पदरात एक लहान मुलगी आहे. तिची जबाबदारी सुद्धा किती आहे, त्याला काही मर्यादाच नाहीये हो. म्हणजे तिच्या खाण्यापिण्यापासनं तिच्या कपड्यांपर्यंत, तिचे डायपर्स, तिचे बेबी पावडर, बेबी सोप, या सगळ्या गोष्टींसाठी किती पैसे लागतात याची कल्पना आहे तुम्हाला? मग मी खरं सांगू, मला फार काळजी वाटते हा सगळा विचार करून. या सगळ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडणार आहे? आणि त्या दोन्ही फॅमिलीज कडून मला काहीच सपोर्ट नाहीये मॅम. ही खोटं बोलतीये. प्लीज विक्रांत, प्लीज इकडे ओरडू नकोस, मला भीती वाटते. मॅम प्लीज तुम्ही यांना सांगा की इकडे ओरडू नका. विक्रांत, ही कोर्ट रूम आहे, आपली बेडरूम नाहीये. तू आपल्या बेडरूम मध्ये आवाज वाढवायचाच, बाहेर कोणालाही कळायचं नाही, पण इकडे नको, प्लीज तमाशा नको करूस. मी हिच्यावर कधीही ओरडलेलो नाहीये, आणि ही ज्या पद्धतीने सांगते तसं तर अजिबात. प्लीज जर हळू बोलशील. तुला माहिती आहे ना ईशाला मोठ्या आवाजाचा त्रास होतो. जर ती रडायला लागली ना तर तुला नाही, ती फक्त मला त्रास देणार आहे. बरोबरच आहे म्हणा. तुझा या सगळ्याशी काहीच संबंध नसेल ना. आणि शिवाय हे जे सेशन चालू आहे ना, ते अर्ध राहील. ते चालणार आहे तुला? तू सांभाळतेस तिला? हा? कधी? तू बघायला आला होतास? बघायला आला होतास तू? तुला माहिती आहे काही? मॅम, मी तुम्हाला सांगते, जर ईशाला बोलता आलं असतं ना तर तिने सांगितलं असतं की तिच्या एकट्या आईने तिची किती जबाबदारी घेतली. तुमची आत्ताची परिस्थिती लक्षात येते माझ्या. पण मला आधी सांगा की तुम्ही तुमच्या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्ससाठी ऍप्लिकेशन केलंय? आम्ही नाही मॅम, ह्यांनी. फक्त ह्यांनी डिवोर्ससाठी ऍप्लिकेशन दिले. राईट. पण मला आधी सांगा, तुम्हाला डिवोर्स हवाय की नाही? डॉक्टर विक्रांत दळवी येथेच राहतात ना? हो. आपण? मी विद्याधर उपाध्याय. उपाध्याय, अच्छा. तुम्हाला नक्की इथेच बोलावलं होतं ना? हो का? नाही, म्हणजे ऍडमिट करायचं असेल तर आमचं हॉस्पिटल इथून 10 मिनिटं अंतरावर आहे म्हणून म्हटलं. नाही ऍडमिट वगैरे नाही हो. मग कशाला बोलवलं इथे? मीच बोलवलंय त्यांना इथे. हा. हो का? नमस्कार. 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 या 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 या. हा. या. हा, राहू दे. बसा. बस बस. तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल, कारण नवरा मुलगा अजून आलेला नाहीये. बर. अलके, ए अलके. तुमची ओळख करून देतो. बघा, हे विद्याधर उपाध्याय आणि हे विजय दळवी आणि ही अलका. मी आपल्या डॉक्टर विक्रांतचे आई वडील. नाव काय तुझं? सुनंदा. तुम्ही म्हणजे कुठून आलात? आपल्या शेजारच्याच गावातले आहेत, आणि भाची सुद्धा तिथेच राहते. शांत आणि अबोल मुलगी आहे. मला सांग, काय काय करतेस तू? म्हणजे स्वयंपाक वगैरे जमतो ना? हो उत्तम.
अहो, तिला बोलू दे ना. हो येतो. बरं, आणखी काही आवडी निवडी, छंद? नाही, तिला कुठलाच छंद नाही. आपलं घर आणि आपला संसार यामध्येच तिला रुची आहे. वा वा वा, छान. नाही म्हणजे अशीच मुलगी आम्हाला हवी होती, जिला सगळ्यात जास्त संसार महत्वाचा वाटतो. ये ये माई, ये ये. ह्या पार्वती दळवी म्हणजे विक्रांतच्या आजी. नमस्कार. असू दे असू दे. बस. आपल्या विक्रांत बद्दल सांगत होतो. अतिशय हुशार आणि कर्तबगार डॉक्टर आहे बरं का. एक मोठं हॉस्पिटल सांभाळत होतो. म्हणजे हॉस्पिटल आमचंच आहे. खूप पेशंट केवळ त्याच्या हातून डिलिव्हरीसाठी येतात. फार लौकिक आहे बरं का त्याचा. नानू, जरा 1 मिनिट आतमध्ये येशील का? उपाध्यक्ष चालेल ना? हो चालेल. या, आलोच मी. विजय माई जरा या या, आलो आलो, या. माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना नीट विचार करून बोला, कारण तुमचं हेच उत्तर अंतिम मानलं जाणार आहे. डॉक्टर विक्रांत, येस मॅम. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मिसेस मोनिका दळवींची बाजू ऐकली आहे. मॅम, ती दादांत खोटं बोलते. ती जे काही सांगते हे सगळं एक नाटक आहे आणि हिच्यावर घरातली कुठलीही जबाबदारी नाही. रादर ती कुठलीही जबाबदारी स्वीकारतच नाही. त्यांचं घर चाललंय ते हिच्या बहिणीमुळे आणि तिच्या आजी आजोबांमुळे. आणि तिची मुलगी ईशा. ईशा नाव ठेवलंय ना आपण तिचं. तुझीला मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न करतोयस, किमान तिचं नाव तरी नीट लक्षात ठेव रे. ते तू मला नको सांगूस. मॅम, ही म्हणते की ईशा तिच्याशिवाय राहू शकत नाही. हे खोटं आहे, कारण ईशाला तिची सवयच नाहीये. तिने ईशाला कधीही हात लावलेला नाहीये. म्हणजे जेव्हा ईशाचा जन्म झाला होता तेव्हा सुद्धा तिने तिला स्पर्श केला नाहीये. कारण तेव्हा मी शुद्धीत नव्हते मॅम. हो, आणि शुद्धीवर आल्यावर या मुलीच्या आवाजाने मला त्रास होतो, तिला बाहेर घेऊन जा असं म्हणाली होतीस. मॅम, ही काय सांगते 1 मिनिट सुद्धा ईशा हिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून. उलट 1 मिनिट सुद्धा हिने ईशाला जवळ घेतलं नाहीये. हे सत्य आहे. मला डिवोर्स तर हवाच आहे, पण मला ईशाची कस्टडी सुद्धा हवी आहे. मॅडम, तुम्ही सांगा, तुम्ही काय विचार केलाय? मला हा डिवोर्स नकोय. मी सगळं ऍडजस्ट करायला तयार आहे, सगळं समजून घ्यायला तयार आहे. मला हा डिवोर्स नकोय, कारण मला माहिती आहे समजा आमचा डिवोर्स झाला तर ईशाची कस्टडी माझ्याकडे येणार आहे. पण हिला मिळवण्यासाठी डिवोर्स नंतर दळवी जो आटापिटा करतील ना, त्याची सुद्धा कल्पना आहे मला. आणि मला ते सगळं अजिबात सहन करायचं नाही. म्हणून मला डिवोर्स नकोय. तुमचं काय म्हणणं आहे? मला डिवोर्स हवा, यात मला काहीही शंका नाहीये. दोघांचं ऐकल्यावर असं वाटतंय की आपण अजून थोडा वेळ घेऊया. मी तुम्हाला अजून 2 महिन्यांचा अवधी देते. विचार करा. अरे नानू, तू काय चालवलंय हे? अगं आई, काय सांगायचं आता ह्याला? विक्रांतची आत्ता कुठे डायव्होर्सची केस कोर्टात उभी राहिली आणि हा मुली बघायला लागला त्याच्यासाठी. नानू, हो माई. अगं मी अगं हो माई, मला त्या मुलीविषयी कळलं म्हणून लगेच चौकशी केली आणि त्यांना इथे बोलावून घेतलं.
अगं त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये डिवोर्स झालेला असला तरी. अरे पण तू विक्रांतला विचारलं का? कसा विचारेल? आणि तो त्याला काय सांगणार, हो म्हणणार आहे का? याचे परस्पर उद्योग चालू आहेत बाहेर. उद्योग काय? हा मधु, अरे उद्योग काय? मी विक्रांतच्या भल्यासाठी एक सालस सद्गुणी अशी मुलगी घेऊन आलोय. आणि ते काय म्हणाले ते ऐकलंस ना? त्या मुलीला फक्त संसारात इंटरेस्ट आहे. आता आपल्याला सुद्धा अशीच मुलगी हवी आहे ना? अरे पण ही मुलगी शिक्षण तरी झालंय का तिचं? आणि झालं असेल ते किती झालंय? संसाराचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाहीये. अरे मोनिका MBA होती, काय झाला उपयोग? जे तिला जमलं नाही ना ते हिला नक्की जमेल. काय झालं कळत नाही गेले काय तू. त्याला पाहिजे ते परत परत करत असतो किती सांगितलं तर. नानू तू असं करू नकोस. एक तर सगळ्यांची मनस्थिती काय आहे, किती त्रास होतोय सगळ्यांना, तुला कळतं का? नाही पण मी काय म्हणतो माई, एकदा बोलून तर बघ ना तिच्याशी. हीच मुलगी संसार चांगला करेल. माई, तू समोर असताना माझा आवाज चढतोय, जरा मला माफ कर. पण मला आता राहत नाहीये. नानू, ते जे कोणी बाहेर बसलेत ना, काही उपाध्ये का कोणते, त्यांना जायला तू सांगतोस की मी जाऊन सांगू? त्यांना गाऊन दाखव ना. नको नको, गाईल ना ती. अहो तशी ती घरकामात रमते, पण गाणं देखील म्हणते कधी कधी, गुणगुणते. आवाजही तिचा छान आहे. हो का? उपाध्ये, तुम्ही लांबून आलात ना? काही हरकत नाही. आणि आता इथून पुढे देखील सारखं यावंच लागेल ना. आणि आम्हाला देखील उत्सुकता होती मुलाचं घर बघण्याची. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. म्हणजे आमच्या विक्रांतचं आत्ता काही लग्न करायचं नाही. अहो पण मग मी एक काम करतो, तुम्हाला स्टेशन पर्यंत गाडीने सोडण्याची व्यवस्था करतो. माफ करा, तुमचा उगाचच वेळ गेला, पण यापुढे कोणाचा वेळ जाऊ नये. अहो नानू मामा तर म्हटले ते की सगळं ठरलं असं समजा म्हणून. त्यांना आता आम्ही समजावतो. या तुम्ही पोरी, ये गे. तुझं भलं होऊ दे ना. या या, सांभाळ. नानू, हे काय होतं? खरं सांगतो, एवढा राग आलाय ना मला तुझा. आपल्या विक्रांतसाठी ही अशी मुलगी बघतोस आहे? अरे स्थळ बघताना थोडं तरी डोकं चालव ना तुझं. मधु, अरे मला सांग, काय वाईट होतं त्या मुलीत? काय बोलतोस तू नानू मामा? ही मुलगी आणि आपला विक्रांत त्याच्यात काय संवाद होऊ शकणार होता? नानिया, या पुढे इथे कुणीही येता कामा नये. नाहीतर तू आहे आणि मी आहे, समजलं ना?